जेवणाकडं. तर जेवण कसं बसायचं इथनपर्यंत आपल्या शास्त्रात सांगितलेलं. मग चांगलं मांडी घालून खाली जमिनीवरती जेवायला बसलं पाहिजे. पाटावर बसायचे पहिले, पाटावर बसायची पद्धत होती. अगदी तुम्ही बघितलं की जुन्या काही आपल्या आजी वगैरे जेवताना एक पाय तर त्यांचा उभा असायचा जेवताना. तर ते बरोबर एक भाग ते कमीच खायचे. त्या पायाने त्यांना जो काही पोटाचा तेवढा भाग आहे ना तो तेवढा कमी व्हायचा आणि त्या 2 घास कमीच जेवायचे. मग त्यांची चरबी कधी वाढलेली बघायला मिळत नाही. आजकाल मग तसं होत नाही. 2 घास कमी खाणं हा प्रकार आपल्याला कधी बघायला मिळत नाही. 2 घास ज्यादा कसे जातील हा भाग आपल्याला बघायला मिळतो. म्हणजे कुठेतरी जे 2 घास आहेत ते मग भविष्यातले भरपूर घास होऊन जातात आणि मग ते एकदमच सगळे दिसायला लागतात आणि मग हळूहळू हे घासांचं रूपांतर दिसायला लागतं ना की भरपूर झालेत. आणि मग ते घास कमी करण्यासाठी मग पुन्हा चाला फिरा अशा गोष्टी होतात. तर जेवायला बसताना मांडी घालून व्यवस्थित पाटावरती बसणं. मग पूर्वी आपण जे काही जेवणं, कारण आपल्या शास्त्रामध्ये सांगितलेलं आहे की हे अन्नग्रहण संस्कार आहे. शास्त्रानुसार हे अन्न आपण आपल्या शरीराला देताना आपण शांत असलं पाहिजे, टीव्ही नाही बघितला पाहिजे, व्यवस्थित बसून जेवलं पाहिजे. विशेषतः मुलांना सूचना, मोबाईल बघताना ते तुम्ही काय खाता हे माहीत नसतं. एखादा किडा जरी चावून खाल्ला तरी काय लक्षात येत नाही, कारण एवढा मोबाईलमध्ये ते गुंग असतात. असं व्हायला नको. त्यामुळे पोट भरून जेवा, पण जेवताना त्या आहाराकडे लक्ष असू दे. त्यामुळे अन्न संस्कार हा झाला पाहिजे. मग आपली जी काही भट्टी आहे पोटाची, या भट्टीमध्ये जेवताना कसं व्यवस्थित मांडी घालून बसून थोडंसं जे पूर्वी तुम्ही, त्याच्यामुळे जो पोटाचा व्यायाम आहे, हे जे आतडे आहेत ह्या थोड्याशा मागं पुढं ज्या काही त्याच्यातली गोष्ट व्हायला पाहिजे ही होते. नाहीतर मग टेबलवर अगदी असं जवळ येतं आणि मग ही जी काही हालचाल आहे आपली ती कधीच होत नाही. त्यामुळं जेवण हे मांडी घालून व्यवस्थित बसून पारंपरिक पद्धतीनं हलकी जी कपडे असतात, अगदी टाईट जीन्स घालून जेवायला बसलंय काहीच उपयोग नाही. जेवण हे आपल्याला स्वीकारायचंय आणि त्याचा आपल्या शरीराला फायदा झाला पाहिजे हे डोक्यात ठेवा. पूर्वीचे लोक तूप आणि तेलातच जेवत होते. मग काय सगळ्यांचेच हार्ट अटॅकने गेले का? सगळ्यांनाच काय हे झालं का? ते तुपात खायचे आणि तुपातच जगायचे. आपल्या शास्त्रानं कुठेही सांगितलेलं नाही की तूप खाऊ नका आणि तेल खाऊ नका. आपल्या शास्त्रात काही माहित नाही. आपल्या शास्त्रानं कुठेही कोलेस्ट्रॉल वगैरे असा काय उल्लेख केलाय का? त्यांनी फक्त सांगितलं की जे खाताय ते खावा आणि ते पचवायला शिका. तर त्या पद्धतीनं जेवणाचा संस्कार असावा. त्याच्याबरोबर पाणी किती प्यावं सगळ्यांचा प्रश्न असतो. पाणी किती प्यावं? सगळ्यात भारी आयुर्वेदानं सांगितलेलं आहे प्रत्येकाने तहान लागेल एवढंच पाणी प्यावं दिवसभरात. प्रत्येकाची प्रकृती वेगळी आहे, त्यामुळे कुणाला किती तहान लागेल, किती वेळा पाणी पाहिजे असेल हे कसं सांगता येत नाही. त्यामुळे दिवसभरात तुम्ही पाणी तहान लागेल एवढं प्या. त्याचबरोबर जेवताना जेवण झाल्यावर खरं तर पाणी प्यायला पाहिजे. जो जेवणाच्या आधी पाणी पितो तो कृश होतो, जो जेवणाच्या नंतर पाणी पितो लगेच तो जाड होतो, आणि जो जेवणाच्या मध्ये पाणी पितो तो धष्टपुष्ट राहतो असं आपल्या शास्त्रात सांगितलेलं आहे. त्यामुळे 4-5 घास खाल्ली की एखादा पाण्याचा घोट, 4-5 घास खाल्ली की एखाद्या पाण्याचा घोट, असं तुम्ही जेवणामध्ये फार तर एखादा फुलपात्र किंवा एखादा ग्लास पाणी प्यायला पाहिजे. आणि नंतर मात्र जेवण झाल्यावर 1 प्रहरानंतर म्हणजे साधारणतः 45 मिनिटांनंतर तुम्हाला आपोआपच तहान लागते, त्यावेळेस तुम्ही पाणी प्यायचं. पाणी पिताना कधीच गटागट असं पाणी प्यायचं नाही. हळूवार एकदम ते शरीरामध्ये गेलं पाहिजे. 1 घोट प्यायचा, त्यामध्ये लाळ मिक्स होऊ दे, मग तो घोट जाऊ दे, 1 घोट प्यायचा. अशा पद्धतीनं बाटलीनं असं पाणी कधीच पिऊ नका. तोंडाला जे काही पात्र आहे ते लावून व्यवस्थित ते पाणी आतमध्ये जाऊ दे. अशा पद्धतीनं खरं तर आहाराचा स्वीकार आपण करायला पाहिजे. आता प्रत्येकाला इथं प्रश्न असेल की मी किती जेवलं पाहिजे, आहे का प्रश्न असा? तुम्हाला प्रश्न पडतोय की नाही मी किती जेवलं पाहिजे? तर ह्याचं मी नाही, तुम्ही किती जेवलं पाहिजे. मी जेवतोय व्यवस्थित, तुम्ही किती जेवलं पाहिजे असं जर विचार केला तर साधारणतः आपल्या पोटाचे 4 भाग करा असं शास्त्रानं सांगितलेलं आहे. ह्या 4 भागापैकी 2 भाग जेवण पाहिजे आणि 1 भाग पाणी पाहिजे आणि 1 भाग मात्र मोकळा पाहिजे. हे मोकळा लक्षात ठेवा, नाहीतर बऱ्याच वेळेला भाग मोकळा नसतो, मग मोकळा करायला फिरायला लागतं इकडे तिकडे. तर त्यामुळं 4 भाग करा, 2 भाग जेवण ठेवा, 1 भाग तुम्ही पाणी घ्या आणि 1 भाग मोकळा ठेवा. अशा पद्धतीचं आपलं जेवणाचं एक स्वरूप असलं पाहिजे. त्याचबरोबर दिवसाची जी काही आता बऱ्याच लोकांची जी काही गोष्ट असते ते म्हणजे व्यायामाची कमतरता. आजकाल जे सगळ्यांना आजार होत आहेत तर त्याच्यामध्ये खाणं खातोय. पूर्वीच्या लोकांना चिप्स माहित होते का?
तर अशा जे काही नवीन नवीन गोष्टी आल्या आणि त्यामुळं आपलं हे झालं. आता व्यायामाचा अभाव याबद्दल जर बोलायचं झालं तर सकाळी उठल्यापासून संध्याकाळी झोपेपर्यंत सध्या तुमची जीवनशैली कशी आहे, तर आपण दिवसभरात किमान म्हणतोय मी 20 मिनिटं तरी तुमच्या शरीराला तुम्ही व्यायामासाठी दिली पाहिजे. रोज किमान 20 मिनिटं चाला, 20 मिनिटं व्यायाम करा. व्यायाम किती करायचा हो? व्यायाम म्हणजे एखादा, आता मी पेशंटला सांगतो व्यायाम उद्यापासून करा बरं, ते लगेच सकाळ उठून 5 किलोमीटर चालायला जातात. तर तसं नाही करायचं. व्यायाम हा फक्त कपाळावर घाम येईपर्यंत करा, एवढंच शास्त्रानं सांगितलं. मग कुणाला कधी घाम येईल ते त्याचं त्याने ठरवायचं. आता कपाळावर घाम आला पाहिजे म्हणजे काय की साधारणतः 20 मिनिटं आपण चाललं पाहिजे, फिरलं पाहिजे. आता मगाशी मी जे सांगितलं, रात्रीचं जेवण झालं की तुमची शतपावली झाली पाहिजे. बऱ्याच लोकांचं काय होतं, रात्रीचं जेवायचं, ताट पुढं सरकवायचं आणि मग मागं झोपायचं. मग ते झालं की मग तुमचं शरीर बिघडतं. त्यामुळं रात्री जेवा, किमान एक 100 पावलं असं म्हटलेलं आहे, पण एक 20-25 मिनिटं तरी शतपावली तुम्ही, म्हणजे 15-20 मिनिटं तरी शतपावली तुम्ही करायला पाहिजे. म्हणजे 100 पावलं राहू दे, 100 पावलं असं नको, पण एक 500 पावलं तरी होऊ देत. अशा पद्धतीचं रात्री चाला. रात्री जेवल्यानंतर 2 तासांनी झोपायचं. जेवल्या लगेच झोपायचंच नाही आपल्याला. कारण कसं असतं, जे काय आपलं लाईफ शेड्यूल चालू आहे त्यासाठी तो थोडासा वेळ द्यायला लागतो. नाहीतर जेवल्या झोपलं की परत पोट जड व्हायला होतं, कफ वाढायला लागतो. त्यामुळं दिवसभरात थोडासा काय असेल ना व्यायामाला वेळ द्या. व्यायाम काय करायचा, तर सकाळी उठल्या ज्यावेळेस सगळं आपलं मलमूत्र त्याग झालेला असतो त्यावेळेस थोडासा व्यायाम करायचा. मग व्यायाममध्ये प्राणायाम करू शकता, ध्यान करू शकता, हवेत पायांची सायकलिंग करू शकता. ज्यांचं कंबर आणि पोट वाढले अशाने फक्त पाठीवर झोपायचं आणि हवेत पायांची सायकलिंग करायची. बस, सिंपल व्यायाम आहे. एक थोडा वेळ केला तर कंबर आणि पोट तुमची नक्की कमी होणार, गॅरंटेड. फक्त थोडंसं कमरेला आणि पोटाला काय लावायचं, तेल लावून व्यायाम करायचा. ज्यांचे गुडघे दुखी आहे, गुडघे झिजलेले आहेत, त्यांनी चालायची गडबड करूच नका. अजून चालला तर अजून गुडघे झिजणार. त्यामुळे त्यांना मात्र ही हवेत पायांची सायकलिंग जी आहे ती सगळ्यात बेस्ट राहते. फक्त गुडघ्याला काय करायचं, तेल लावून व्यायाम करायचं. आपल्या शास्त्रामध्ये तेलाला खूप महत्व आहे. आपण फक्त आता दिवाळीलाच तेल लावतो, तर तसं नाही. आपण रोज तेल लावलं पाहिजे अंगाला, रोज मालिश केली पाहिजे आणि रोज आंघोळ तशी झाली पाहिजे. उठणं जे आपण लावतो ते आपल्या शरीरासाठी खूप इम्पॉर्टंट आहे. आपण बघितलं तर उठणं फक्त आपलं शास्त्रानुसार आता दिवाळीसाठी राहिले, तर जे साबण आहेत हे सगळं केमिकल आहे. आपल्या शास्त्रानुसार शरीर स्वच्छ करण्याचं उत्तम साधन म्हणजे उठणं आहे, तर ते तुम्ही आधीमध्ये कासेने लावायला पाहिजे. शरीराची जी काही कांती असते, त्वचेचा वर्ण आहे तो चांगला व्हायला मदत होते. तर ते गोष्टी करायला पाहिजे. मग सकाळी उठल्यावर चांगला व्यायाम 15-20 मिनिटं का असणार तो करायचा. कपाळावर घाम आला की थांबायचं आणि मग त्यासाठी तेलाचा वापर तुम्ही करू शकता. आपले पिझ्झा बर्गर हे आपले पदार्थ नाही आहेत. आपण भाजी भाकरी हे खाल्ली पाहिजे आणि महाराष्ट्राची विशेषतः भाकरी आहे. तुम्ही बघितलं असेल, आयुर्वेदाने सांगितलंय ऋतूनुसार जगा, बरोबर. मग थंडी आली की काय खायला पाहिजे आपल्याला? आपण थंडीत काय खातो? मस्तपैकी आपल्याकडे दिवाळी केली जाते, तेलाचे पदार्थ बनवले जातात. कारण थंडीत आपल्या शरीराला ऊर्जेची गरज जास्त असते आणि त्या काळातच आपण हे सगळं खायला पाहिजे. मग आपलं जे अनारसे असतील, अजून काय केलं जातं मला पण एवढं पाठ नाही, पण चकली, लाडू, जे काय सगळे तेलकट पदार्थ आहेत, बेसनचे लाडू वगैरे असे सगळे पौष्टिक पदार्थ केले जातात. त्यामुळे थंडीत सगळ्यांनी चांगला व्यायाम करा, तेल भरपूर लावा आणि भरपूर खावा. हे आपलं शास्त्र सांगतं. थंडीत काहीच तमा घ्यायची नाही, भरपूर जेवायचं, भरपूर खायचं आणि चांगलं राहायचं. पण उन्हाळ्यात मात्र नाही. उन्हाळ्यात आपलं शास्त्र सांगतं की हलके खावा, पातळ आहार भरपूर घ्या, लिक्विड्सना चांगलं प्रेफरन्स द्या. त्याचबरोबर उन्हाळ्यामध्ये जी काय उष्णतेची वाढ होते त्याची काळजी घ्या. शरीराला थोडंसं अन्न पचवायला ताकद कमी होते. जशी थंडीमध्ये आपला अग्नी भरपूर असतो तसा उन्हाळ्यामध्ये अग्नी कमी असतो. तर त्याच्यानुसार आपण आहारात बदल केला पाहिजे. आपला पावसाळा आला की पावसाळ्यामध्ये विषम असतो, कधी भूक जास्त लागते, कधी कमी लागते. पावसाळ्यामध्ये आंबट पदार्थ जास्त खाऊ नका. आजकाल जे तुम्हाला माहीत असेल, आमवात असेल, वातरक्त असेल, गाऊट असतील, असे जे काही डिसीजेस आहेत हे सगळं व्हायचं कारणीभूत काय, तर लोणच्याचं प्रमाण असणं, शिळं अन्न खाणं आणि ते चुकीच्या दिवसात खाणं. आत्ता सुद्धा पावसाळा चालू आहे तरी लोक आईस्क्रीम खातात. म्हणजे ज्या ठिकाणी आपल्याला जी गोष्ट गरजेची नाही ते आपण खात राहतो. पावसाळ्यात पाणी उकळून घ्या असं आपलं शास्त्र सांगतं. पालेभाज्या पावसाळ्यात जास्त खायच्याच नसतात.
असं आपलं शास्त्र सांगतं. कारण तुम्ही बघितलंय श्रावण सुद्धा पाळला जातो आपल्याकडं. कारण काय तर त्या काळात जे काही समुद्रामध्ये जे काही प्रजनन होत आहे, मासे वाढत असतात, त्या काळात आपण ते आहार वर्ज्य केला पाहिजे. प्रत्येक गोष्ट आपल्या शास्त्रामध्ये सांगितलेली आहे. कुठलाही सण आला, तुम्ही बघताय पाडवा आला की आपण काय घेतो, कडुलिंबाचं ते आणि डाळ घेतो. तिळगुळ आले की थंडीमध्ये आपल्याला ज्यावेळेस तिळाची आणि गुळाची गरज असते त्यावेळेस तिळगुळ येतात. पोळ्या आपल्याकडे केल्या जातात. सणवाराला पोळ्या तुम्हाला बरोबर दिलेले आहेत. वर्षभरात तुमच्यासाठी सगळं नियोजन केलेलं आहे. ऋतूप्रमाणे जगला पाहिजे. तुम्हाला तुमचा निसर्ग पण तुमच्या पाठीमागं आहे. तुम्ही बघितलं असेल द्राक्ष कधी येतात, कलिंगड कधी येतं, आंबे कधी येतात, फणस कधी येतो, जांभूळ कधी येतं, सगळं ऋतूप्रमाणे आहे. बरोबर ऑक्टोबरमध्ये आपल्याला आवळा येतो, जो सगळ्यात आयुर्वेदात सगळ्यात श्रेष्ठ आहे. आयुर्वेदामध्ये त्याच्यासारखं फळ नाही. असं जे आपला आवळा आहे, आवळा पण बरोबर येतो. आणि थंडीमध्ये आवळा खावा आयुष्यभर. म्हणजे च्यवनप्राश जे सांगितलेलं आहे ते सगळ्यात श्रेष्ठ आणि बेस्ट आहे. ते खाल्लं तर तुम्हाला तुमची इम्युनिटी सगळ्यात चांगली राहते. सर्दी, खोकला, वारंवार आजारी पडणे सगळ्या बारक्यांना चालू करा उद्यापासून. चांगलं च्यवनप्राश चालू करायचं, रोजच्या रोज 1 चमचाभर तर खायला लावायचं. सारखे आजारी पडणारच नाहीत. तर अशा पद्धतीने हे आपलं शास्त्र तुमच्याकडेच आहे. मी फक्त तुम्हाला काय सांगतोय तर मी ते शिकलोय म्हणून. नाहीतर मग तुम्हीच सगळे पाळत आलाय. मोहरी तुम्ही टाकताय ना, जिरं तुम्ही टाकताय ना, मग तुम्ही आयुर्वेद पाळताय. तुम्ही बरोबर पोळ्या करताय, व्यवस्थित खाताय, तिळगुळ खाताय, सगळं आपलं सणवार करताय. फक्त आपल्याला ते माहित नाही की ते आरोग्यासाठी. तर अशा पद्धतीने हे आपलं आरोग्य खरं तर चालत आलेलं आहे. म्हणजे मी बोलायला गेलो तर खूप आहे, भरपूर आहे. आपल्या मेन विषयाकडे जरा वळूया.